जमिनीतच आहे अजून, तर कसा काढणार आहे? काढला तरी हा पूर्ण सडून गेलेला आहे. काय याची परिस्थिती, आणि हा टिकल आणि याला कोणी घेईल का? फुकट सुद्धा कोणी खाणार नाही, अशी परिस्थिती सध्या कांद्यांची. जय महाराष्ट्र मित्रांनो, मी विक्रम शिंदे, तुम्ही बघत आहात किंग फार्मर युट्यूब चॅनल आणि तुमचं सर्वांचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे. आज आपण एका कांद्याच्या अशा प्लॉटवरती आलोय जे पावसाने इतकं नुकसान झालंय आणि काहीच करता आलं नाही पाठीमागच्या महिन्याभरामध्ये. इतका पाऊस झाला. आता प्लॉट बघताय तो जवळजवळ 2 ते 2.5 एकरचा प्लॉट आहे. नुकसान आहे की काय परिस्थिती ते दाखवणार. पहिल्यांदा आपण नुकसान बघू, आणि ढेकळांचे जरी केले तर काही विशेष नाहीये, शेतकऱ्यांनाच पैसा भेटणार आहे. भरपूर लुटून गेले महाराष्ट्राला आणि शेतकऱ्यांना भेटला तर काही विशेष नाही. आपण काही कोणाच्या खिशातले घेत नाहीये. तर पहिले आपण नुकसान दाखवू किती झालेलं आहे, त्यानंतर आपण पुढे बोलू. हे कांदे आणि हा सर्व प्लॉट जवळजवळ 2 ते 2.5 एकरचा प्लॉट आहे. खालीपर्यंत आहे पूर्ण असा तिकडे. तर आता 1 महिन्यात इतकं गवत पण उगलंय, आणि हा कांदा आहे तो काढून तर काही ठिकाणी काढून ठेवलाय, आणि निम्म्या वावराचा अशी परिस्थिती आहे की काढायला सुद्धा जमला नाही, इतका पाऊस झालाय. कंटिन्यू पाऊस राहिला मित्रांनो. अजून पण कांदे तुम्हाला दिसत असतील की जमिनीतच आहे. काही काढले पावसामध्ये, पण ते कापायला सुद्धा जमले नाही आणि उचलायला सुद्धा जमले नाही. आणि जो काही कांदा आहे तो पूर्ण सडून गेलेला आहे. याला कोणीही खाऊ शकत नाही, जनावर सुद्धा खाणार नाही, इतकी वाईट परिस्थिती त्याची. तर अशी परिस्थिती पूर्ण प्लॉटची. असा काढून ठेवलेला होता थोडाफार प्रमाणात, म्हणजे काढायला सुरुवातच केली होती, त्यात पावसाने एंट्री मारली. पाठीमागच्या 1 महिना मेचा असा समजा की पूर्ण महिना पावसातच गेलाय. जवळजवळ 6-7 तारखेपासून मेचा पाऊस चालू झाला, आणि स्टार्टिंग केली ती फक्त काढण्यासाठी. हा एवढाच एक कोपरा फक्त वावराचा सुरुवात केली काढायला, आणि तो पाऊस चालू झाला. आणि इथून आता इथे एक गंज काढलेला आहे, आणि इथून जसा कांदा बाकी आहे तो पूर्ण वावर म्हणजे जवळजवळ 2 एकरचा पूर्ण प्लॉट, 2-2.5 एकरचा सगळा बाकी काढायचा. आता हा काढून सुद्धा उपयोग नाही, पूर्ण सडून गेलेला आहे. आता हा बघू शकतो तुम्ही, हा जो कांदा आहे आता जमिनीतच आहे अजून, तर कसा काढणार आहे? काढला तरी हा पूर्ण सडून गेलेला आहे. काय याची परिस्थिती, आणि हा टिकल आणि याला कोणी घेईल का? फुकट सुद्धा कोणी खाणार नाही, अशी परिस्थिती सध्या कांद्यांची. हा पूर्ण प्लॉट अशा पद्धतीने वाया गेला, म्हणजे पूर्ण आता जमीन मातीतच मिसळलाय. एकदम क्वालिटी होती कांद्याची मित्रांनो. असं काही नाही की कांदा बारीक होता आणि त्याची क्वालिटी नव्हती मग सोडून द्यायला काही हरकत नाही. पूर्ण जबरदस्त क्वालिटी, साईज एक नंबर बनलेली होती. अशा साईजचा कांदा होता. तर या कांद्याला काहीच प्रॉब्लेम नव्हता, फक्त इकडं निसर्गाने साथ न दिल्यामुळं इतकं नुकसान झालेलं आहे. एक नंबर साईज, क्वालिटी पण होती, कलर, सर्व काही, सगळ्या गोष्टी व्यवस्थित होत्या. पण मग पावसापुढं आणि निसर्गापुढं काहीच करता आलं नाही. पूर्णच्या पूर्ण प्लॉट तसाच आहे. आणि आजच्या 1 महिन्यानंतर याची अशी परिस्थिती झाली की कांदा खाली राहिलाय, गवत पूर्ण वरती आलंय. आता या कांद्याचं एकच होऊ शकतं, या वावराला रोटावेटर करणे, वावर तयार करून घेणे. आता मागच्या 5-6 दिवसापासून पाऊस उघडलेला आहे, पण मग आता त्याचा काही उपयोग नाही, कारण पूर्ण हा प्लॉट माती जमा झालेला आहे कांद्याचा. अशी परिस्थिती पूर्ण प्लॉटची, आणि पूर्ण प्लॉट मध्ये कांदा दिसतच नाही कुठं, पूर्ण गवतच गवत झालंय. कारण पाऊस इतका झालाय ना मित्रांनो, काही लिमिटच्या बाहेर. आणि ही माती जशी शेरवट टाईपची माती आहे, क्वालिटी मातीला, त्यामुळं या मातीमध्ये कांदा पण 1 नंबरचा होतो. साईज असो किंवा क्वालिटी असो किंवा कलर असो, 1 नंबर कांदा बनतो या मातीमध्ये. पण मग शेवटी निसर्ग जेव्हा साथ देत नाही तेव्हा माती काहीच करू शकत नाही, आणि आपली टेक्नॉलॉजी पण काही करू शकत नाही. टेक्नॉलॉजी तर नाहीच आहे, काही विशेष कृषी क्षेत्रामध्ये नाही कोणती टेक्नॉलॉजी, नाही काही शेतकऱ्यांना असा फायदा होईल असे काही विशेष गोष्टी सरकारकडून केल्या जात आहे. अशी कांद्याची क्वालिटी होती.
आता जसा उपटलाय तसाच पडून जाईल आणि पूर्ण वावर आता समजा रोटावेटरच करायचंय त्यांना. शेतकऱ्यांसोबत आपण बोललो पण, आणि त्यांची इच्छा नाही की व्हिडिओमध्ये यावं, कारण कुठूनही काही मदत होणार नाही, त्यांना पूर्ण गॅरंटी. त्यामुळं उगाच शो पीस करावा अशी पण त्यांची इच्छा नाही. तर ही पूर्ण प्लॉटची परिस्थिती आहे. असा हा पूर्ण 2 ते 2.5 एकरचा प्लॉट वाया गेला, पावसामुळं संपला. पूर्ण कांद्याचं नुकसान झालंय. जवळजवळ एकरी आपण किती नाही म्हटलं तरी या वावरातून 100-125 क्विंटल कांदा आरामशीर निघाला असता. त्या हिशोबाने तुम्ही अंदाजा लावू शकता 200-250 क्विंटलचं नुकसान झालंय. आजचा जरी रेट बघितला 1000-1200 रुपये चालू आहे आजच्या तारखेला जून मध्ये. तोही पण भेटत नाही. पण ज्या कांद्याची क्वालिटी होती त्या क्वालिटीनुसार नक्कीच त्याला 1000च्या प्लस मार्केट भेटला असतं. पण मग निसर्गाने केलेला वार या कांद्याला काही सहन झालेला नाही, आणि शेतकऱ्याच्या सुद्धा मनावर घात झालेला आहे मोठा. कारण एवढा खर्च करणं म्हणजे सोपं नाहीये, आणि त्यातून एवढं मोठं नुकसान, मोठ्या प्लॉटचं नुकसान हे खूपच अवघड आहे. पूर्ण वावर गवताखाली गेले आणि आता राहिले फक्त गवत, आणि त्यांनी केलाय कब्जा वावरावरती. आता फक्त हे कांदे खत म्हणून आता वावराला उपयोग होणार आहे, कारण याचा काही उपयोग होणार नाही ना खाण्यासाठी ना जनावरांसाठी ना कुठल्या कामाला. तर अशी परिस्थिती आहे पूर्ण प्लॉटची. मित्रांनो, असा पूर्ण प्लॉट आहे आणि हे असे कांदे. आता तुम्हीच सांगा याचं काय करायचं, सरकार किती मदत देणार आहे आणि याच्यातून किती शेतकऱ्यांना फायदा होणार आहे ते सांगा तुम्ही. कारण हे कांदे एक सरी सरकार मदत करणार असेल तर हेक्टरीला इथले 5 ते 10 हजार रुपये देणार आहे हेक्टरी, बर का. तुम्हाला तर पूर्ण माहितच आहे कांद्याला एकरी लागणं 14-15 हजार रुपये एकरी लावायचे कामगार पैसे घेतात. हा प्लॉट 2-2.5 एकरचा आहे. हिशोब करा तुम्ही आणि तुम्ही सांगा 5 आणि 10 हजार हेक्टरी जर मदत करणार असेल सरकार तर किती शेतकऱ्याला फायदा होणार आहे. आणि 200-250 क्विंटलचा कांद्याचं नुकसान झालेलं आहे पूर्ण पावसाने. बाकी तुम्हीच अंदाजा लावू शकता काय परिस्थिती शेतकऱ्यांची. पंचनामे तुम्ही ढाकळांचे जरी केले तर काही विशेष नाहीये. भरपूर मोठे मोठे कार्यकर्ते महाराष्ट्राला लुटून गेले आणि शेतकऱ्यांना तुम्ही केली आर्थिक मदत तर काही विशेष नाही. शेतकरी काही भीक मागू राहिला, त्याची आज निसर्गाने केलेली ही परिस्थिती आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची गरज आहे. बाकी काही विषय नाही. तुम्ही हमी भाव द्या कांद्याला, काही गरज नाही कोणाची तुमच्या मदतीची सुद्धा. पण जेव्हा असा निसर्ग कोपतो, निसर्ग असं मोठं नुकसान करतो, त्यावेळेस नक्कीच आर्थिक मदत गरज आहे. कारण शेतकरी टिकला पाहिजे. जर का अशा मोठ्या मोठ्या नुकसानी व्हायला लागल्या तर कुठे किती मोठा शेतकरी असू द्या टिकू शकत नाही आणि तो जगू शकत नाही. इतकी भयानक परिस्थिती मित्रांनो. बाकी हा प्लॉट जो तुम्हाला दाखवलाय तो नाशिक जिल्ह्यामधील दिंडोरी तालुक्यातील एक गाव आहे लखमापूर म्हणून, त्या गावाचा प्लॉट आहे. असे बऱ्याच शेतकऱ्यांचे मोठमोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. हा तर छोटा प्लॉट आहे, याच्यापेक्षा सुद्धा लय मोठाले प्लॉट पावसाने गेलेले. तर अशी मोठी नुकसान झालेलं आहे. बाकी तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि शेतकऱ्यांसाठी सरकारने काय भूमिका घेतली पाहिजे ही सुद्धा कमेंटमध्ये सांगा. बाकी भेटू परत नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.